एका जुन्या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटातील एक डायलॉग आहे, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल फॉर्च्यून देर इज अ क्राईम. आता सध्या तशीच परिस्थिती आहे. नीट पेपर लीक जो घोटाळा आहे, त्यात एक वन ऑफ मेन कल्प्रिट जो आहे त्या सिंडिकेट मधला एक RCC संचालक मोटेगावकर, लाखो विद्यार्थ्यांचे जे स्वप्न होतं त्या स्वप्नांचा गळा घोटण्याचं काम या असल्या लोकांनी केलंय. पेपर फोड्या. हा पेपर खाऊ माणूस मुलांना गेस्ट पेपर देतो म्हणून लीक पेपर देत होता. आता पकडला गेलेला आहे. CBIच्या जाळ्यात आहे तो. हा देशद्रोह प्रकारचाच गुन्हा आहे. ही जी देशद्रोही मानसिकता आहे याच्यावर कारवाई नाही, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी, आई वडील कर्ज काढून या असल्या क्लासेसमध्ये फीस भरतात आणि ही लोक जे श्रीमंत पालक आहेत त्यांच्याकडून पैशांची ओटी घेऊन नक्कीच पेपर देत असतील त्यांना. माझा तर प्रश्न असा आहे की UPSC MPSC चे पेपर लीक होत असतील, काय माहित. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही जी यंत्रणा आहे ती भ्रष्ट झालेली आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की हा प्रश्न एका विद्यार्थ्याचा नाहीये तर संपूर्ण देशाच्या विश्वासाचा खून आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात, विश्वास तर पानिपतातच मेला होता म्हणून.